तर याला जे पणजी आहे जी राजधानी आहे गोव्याची त्या पणजीच्या बस स्टँडवर आला बघा. सगळी गाडी बस दिसायला लागली तुम्हाला इथं. ऑल ओव्हर द पणजीमधून पूर्ण ऑल ओव्हर द गोव्यामध्ये बस भेटणार तुम्हाला. अशा प्रकारच्या बसमध्ये आलं. आणि ज्या बसमध्ये आलो ती आउटसाईडहून आली, एकदम बाहेरून आली गाडी. फोंड्याला मारला फोंडा राव. काय गाडीनं टाईम लावला जा. 10:15 वाजता मी बसलो होतो गाडीनं आणि 12:15 वाजायला लागले. पूर्ण 2 घंटे लागले. लई टाईम लावला रे. जाऊयात जे बी होते चांगल्यासाठीच होते, कारण थोडंसं गोवाच्या बाहेरचं नजारा बघायला भेटला. काय मधातून आलो असतो मी तर पूर्ण बिल्डिंगच बघायला भेटलं, पण बाहेरून थोडंसं समुद्राच्या किनाऱ्याहून आलो तर चांगलं बी झालं एका प्रकारे. 2 घंटे लागले, पण 33 किलोमीटरला 2 घंटे लागले. बापरे बाप, खूप जास्त. म्हणजे ती काय प्रायव्हेट गाडी आहे तशा प्रकारचे. तर थांबत यायला लागले. प्रत्येक स्टॉपला 2 मिनटं थांब, 3 मिनटं थांब. तर असे थांबत आले. 50 रुपये तिकीट घेतलं, 25 रुपये नाही. त्याला काय वाटलं मी अर्ध्या तासात उतरणार आहे, तर 50 रुपये टोटल घेतलं मडगावून पणजीला. आता पणजीहून इथून गाडी बघूया कुठं आपल्या अंजुना बीचला जायचं आपल्याला. अंजुना हॉटेल यायचं वाटतं, तर बघूया आपण कोणती बस भेटते. ऑनलाईन बघितलं मी EZ काहीतरी असं बसचं नाव यायला लागले. सगळेजण टॅक्सीवाले आडायला लागले. खूप जास्त बस आहे तिथं, त्यामुळं बसायची टेन्शन घेऊच नका तुम्ही. जे पब्लिक बस आहे इथं खूप जास्त आहे इथं. ते पणजीचं आता मेन आहे का म्हणजे नॉर्मल बनिले जे की टुरिस्टसाठी, किंवा मला तर वाटतं मेन नाही वाटतं. तर आता काय करूया आपण, बस घेऊया. खूप जास्त टाईम झालेला आहे आणि थकून गेलो राव. पूर्ण प्रवास करून म्हणजे गाडीत बसून रस्ते एक नंबर आहे. सगळं काही व्ह्यूज पण चांगले आले, पण गाडीला थांबायला लागले. म्हणजे 2-2 मिनिटाला थांबायला लागले. काय मास चढणार, काही जण उतरणार. तर पणजी म्हणजे असं एवढं मोठं काय म्हणते त्याला, स्टेट बी नाही, राज्य पण नाही, छोटंसंच राज्य आहे. मला वाटतं पुणे इतकं असेल किंवा पुण्यापेक्षा थोडंसं मोठंच असणार आहे. तर जाऊया आपण आता आपल्या हॉस्टेलला, बघूया कुठली बस भेटते. एक बसमध्ये बसलं जी मापसाल झाले, अंजुनापासून जवळच आहे. बघूया आता ह्याला तिकीट किती घेतं आहे. आणि हे स्टेशन आहे, मी जे बस स्टँड आहे ते खूप मोठं आहे. हे लोकलचं बस स्टँड आहे. आणि जे तुम्ही पलीकडे बघितलं तिकडल्या साईडला ती आहे जे इंटरसिटी बस चालते तेच आहे. तर आता लोकलच्या बस स्टँडवर आलं आणि इथून मापसाला जायचं आणि मापसाहून अंजुनाला जायचं. म्हणजे तिथून जवळ आहे 1-4-5 किलोमीटर. बघूया किती वेळ लागते टाईम. आणि लोकल जे बस स्टँड आहे त्याच्यावर मी एक गोष्ट नोटीस केली. आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा STचं तोंड समोर असते, हे आता समजा बस स्टँड आहे बरोबर आहे, बस स्टँडकडे तोंड असते. आणि इकडं कसं आहे की जी बस आहे त्याचं तोंड बाहेरल्या साईडला लागलेलं आहे, बरोबर आहे का नाही. पण ह्या प्रायव्हेट बस आहे सगळ्या, ज्या पब्लिकच्या नाही, म्हणजे पब्लिक नाही येतात, सगळ्या प्रायव्हेट बस आहे त्या लोकलला चालतात. आणि जे पब्लिकचं आहे ते पलीकडे तिकडल्या साईडला आहे, हे पाठीमागल्या साईडला आहे. ही एक बस आली अजून, किती रंगबिरंगी आहे, किती भारी वाटायला लागली. आणि लगेच निघाली आपली बस 2 मिनिटानंतर. ते समोर दिसायला लागले ते इंटरसिटी बस, ज्या की पब्लिकची आहे, समोर थांबल्याला दिसायला लागले. ते जायला लागले एकदम आपल्या पुण्यामधले PMT सारखेच आहे. हे बघा इकडं तुम्हाला क्लिअर दिसेल, ही आहेत इंटरसिटी बस, सगळ्या ज्या पब्लिकच्या आहेत आहे का, ज्या आपल्या एकदम सेम ह्याच्यासारख्याच आहेत, पुण्यामधले PMT सारखेच आहेत. आणि बाकीच्या ज्या विदाऊट कलरवाल्या येतात ते सगळ्या पूर्ण प्रायव्हेट बस आहेत. तर आता जायला लागला पणजीच्या फेमस फ्लायओव्हरला. तुम्ही जे बघितलं पहिल्या व्हिडिओ म्हणजे स्टेशनच्या अगोदर येण्याच्या अगोदर तो वरी जायला लागला बघा. समुद्रामधून किती भारी दिसू लागला. आता त्याच पुलावून आम्हाला पलीकडच्या साईड पणजीच्या दुसऱ्या साईडला जायचे. ही होती बस क्रमांक 3. सकाळपासून पूर्ण बसमध्ये धक्केच खायला लागले, पण बघूया आता. पूर्ण सकाळपासून धक्केच खायला लागले. 55 किलोमीटर होतं. मडगावहून लय लांब झालं. मडगावहून तुम्ही थिवीमला या, थिवीम इथून जवळच आहे. तर मडगावहून पूर्ण येता हस्तक म्हणजे हालत खराब झाली. आता आलं मोपसाला. मोपसा आणि धोपसा काय गावाचे नाव आहेत, म्हणजे आपल्यासाठी नवीनच आहे. मडगाव, मोपसा, त्याच्यानंतर काय नाव त्याचं, धोंडा काय ते गावाचं नाव, त्यानंतर पणजी. तर आता जाऊया इथून अंजुना बीचला जायचं आपल्याला. म्हणजे तिथंच आहे, अंजुना बीच पशीच आहे आपलं
जे हॉस्टेल आहे त्याचा टाईम बी झाला 1 वाजताचा चेक इन होता, म्हणजे 1 वाजता जायचं होतं. तर 1 वाजून जवळपास 5 मिनटं झालं. मी निघालतो जवळपास मडगावहून 9:30 वाजता निघालतो वाटतं. 9:30, 10:30, 11:30, 12:30, 1:30 म्हणजे जवळपास 4 घंटे झालं आणि अजून मी पोहोचलेलं फक्त 55 किलोमीटर जायचं. तर बघूया आता गाडी कुठली भेटते आपल्याला. आणि ह्या गाडीनं पणजीहून मॉपसला आणायला 30 रुपये घेतलं. त्यानंतर मडगावहून पणजीला यायला 50 रुपये तिकीट आणि तिथं मडगावच्या बसस्टँडला येण्यासाठी कुठून मडगावच्या रेल्वे स्टेशनहून 10 रुपये घेतले. तर आतापर्यंत किती झाले 90 रुपये झाले टोटल. 45 किलोमीटर याला. तर आता बघूया बस कुठली, इथे बस भेटते का गाडी 2 व्हीलर भेटते. इथून मग जवळपास 7 किलोमीटर आहे, जास्त लांब नाही आहे. जे माझं हॉस्टेल आहे, हॉस्टेल आणि हॉटेलमध्ये दोन्हीमध्ये फरक आहे ते तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये समोर. आता हे काय मॉपस्याचं जे लोकल स्टॉप आहे म्हणजे बस स्टँड तसं आहे. आणि इथं प्रायव्हेट आणि पब्लिक काहीच करत नाही. बहुतेक सगळ्या हे प्रायव्हेटच आहेत, जेवढ्या गाड्या दिसायला लागतात ना सगळ्या प्रायव्हेटच आहेत. तर ह्या पूर्ण गोव्यामध्ये चालतात, म्हणजे टुरिस्टचं एक अट्रॅक्शनच झालेलं आहे, त्यामुळं सगळ्या प्रायव्हेटच चालू केलेले आहेत. आता बसलो बस क्रमांक 4मध्ये. सकाळपासून 4थी आपल्याला तिथे सोडलं. मग पणजीहून गाडी आली, तिथे थांबली आणि एकदम हे मोपसेचं स्टेशन आहे बस स्टँड त्याच्या समोरूनच आपल्याला गाडी भेटलेली आहे. इथून एक 7 किलोमीटरच आहे, जास्त लांब नाही, म्हणजे 10-15 मिनटं लागतील, जास्त नाही लागणार. आणि ही बी जाईल गाडी तिकडंच एकदम समोरच आहे, बस स्टँडच्या समोरच लागलेली आहे. सोडलं मला अंजिना बीच आहे ते इथून एक 500 मीटर आहे, त्याच्या अगोदर बसनं सोडलं. इथे मी 30 रुपये घेतलं. टोटल तुम्हाला खर्च सांगतो मी. मडगाव स्टेशन रेल्वे स्टेशनपासून इथं पूर्ण अंजुनापर्यंत येण्यापाशी 30 रुपये 9, 30 आणि 60, 130 रुपये झाले. म्हणजे टोटल मडगावापासून रेल्वे स्टेशनपासून पूर्ण अंजुनापर्यंत येऊस तर पूर्ण गरमी जवळपास 4 बस बदलल्या. बाकी काय घेतलं नाही, लोकल ट्रान्सपोर्ट घेतलं. बाकी प्रायव्हेट टॅक्सी पण भेटू लागली. 1300 रुपये म्हणून आलं. 1300 रुपये कुठं आणि 130 रुपये मग कुठं, किती फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. 10 पटीनं कमी आहे. त्याच्यापेक्षा मला जेवढा इथं खर्च नाही लागला 3 दिवसाचा राहण्याचा, त्याच्यापेक्षा जास्त तर 1300 रुपये म्हणून आलं. तर आता इथे 30 रुपये घेतले मॉपसेहून अंजुनाला यायला. अंजुना सांगते तिथं अंजुना बीच स्टॉप म्हणून. तर तिथं उतरला. आता इथून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरच आहे आपलं जे हॉस्टेल आहे. आणि बघा हे बीच साईड सगळी हॉस्टेल आहे. इथं मनी एक्सचेंज बी आलं, इथं लिहिलं बघा मनी एक्सचेंज, म्हणजे इथं डॉलर चेंज केले जाते जे की रुपयामध्ये होते. आणि सगळं म्हणजे असं शांत वाटायला लागले आहे का नाही. रोड पूर्ण खाली दिसायला लागले. बहुतेक हा मेन रोड नसेल त्यामुळे खाली दिसायला लागले. आपलं बी हॉटेल नाही हॉस्टेल समोरच आहे. जाऊया आता हॉस्टेलकडे. घंटाभराच्या चालण्याच्या नंतर शेवटी हॉस्टेल समोर आलेलंच आहे. गुगल मॅप कुठं बी नेत राहते, कधी इकडं नाही कधी तिकडं नाही, कुठं बी नेऊन मला पूर्ण कंटाळा. चला आता जाऊन मस्तपैकी फ्रेश होणार, पूर्ण आंघोळ करणार. कारण सकाळपासून जेवढा प्रवास झाला आहे सकाळी 6 वाजल्यापासून दुपारचे 2 वाजले, तर आता जाऊन चेकिंग करणार, आंघोळ करणार आणि डायरेक्ट जाऊन झोपणार. निघालो मी बाहेर रोडला फिरायला. जवळपास 2:15 वाजता हॉस्टेलमध्ये चेक इन केलं, म्हणजे रूम घेतले मी ताब्यामध्ये आणि पूर्ण आंघोळ बिंघोळ करून पूर्ण फ्रेश झालं. कारण पूर्ण दिवसभर फिरून सकाळपासून बसमध्ये पूर्ण प्रवास करून पूर्ण चिकट तोंड झालं आणि पूर्ण अंग चिकट झालं. तर थोडंसं वेगळंच वाटलं आलं. आता हॉस्टेलमध्ये पूर्ण 2-1 घंटे बसलो होतं, आंघोळ केले आणि एक व्हिडिओ टाकायचा होता. ते तिरुपतीचा जर तुम्ही सिरीज बघितली नसेल ते बघा, व्हिडिओ टाकला. 2-1 घंटे मला काय करा बसून होतं. तर आंघोळ केली, थोडंसं फ्रेश झालो आणि व्हिडिओ टाकला. आता जावं मला थोडंसं सनसेट करावं. आज पहिला दिवस आहे, आज काहीच करायचं नाही, आराम करायचं. कारण खूप जास्त आपण लांबचा प्रवास केला आहे. तर आज पहिल्या दिवशी आपल्याला आराम करायचा आहे, काहीच नाही, फक्त थोडंसं सनसेट एन्जॉय करूया. काही शॉपिंग करायची असली, शर्ट घ्यायचं असलं तर ते भेटलं तर घेणार आहे मी. आणि बाकी तर काय मग फिरायणार तर आहेच, उद्यापासून तर फिरायचं आहे. पण आज जरा सनसेट एन्जॉय करूया, थोडंसं समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसूया. आणि हे आपला मेन रोड आहे जे की डायरेक्ट समुद्राकडे जायला लागलं आहे. समुद्रापासून एक मला वाटते 500 ते 600 मीटरचं आहे आपलं हॉस्टेल. जर तुम्ही हॉस्टेल हे करत असाल, काय म्हणतात त्याला, बुक करत असाल तर समुद्रापासून जवळच हॉस्टेल आहे, बुक करा. आता मी समुद्राकडे जायला लागलो, एकदम जवळच आहे. आणि सूर्य पण जसा टाईम होत झाला तसा खाली जायला लागले. जास्त गर्दी नाही आहे, म्हणजे ते टाईममध्ये म्हणजे मी विचारलं जास्त गर्दी नाही, म्हणजे ते एकदम जे ऑफ सीझन चालू आहे. आता फेब्रुवारीच्या नंतर पूर्ण ऑफ सीझनच चालू होणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असं ऑफ सीझनच चालू होतं आहे. आणि समोर जायला लागला आपण बीचकडे, ज्याचा सनसेट आपल्याला एन्जॉय करूया. बाकी स्कूटी घेऊन विचारलं मामाला, म्हणजे उगून तरी ओळखीचं होतं, त्याला विचारलं. तर स्कूटीचा आपल्या काही जुगाड लागला नाही, कारण का आपल्याकडे लायसनच नाही. चला जाऊ दे, काय नाही, पुढच्या वेळेस आपण आल्याच्या नंतर लायसन
काढून घेऊन येऊया आणि स्कूटीवर फिरूया. सध्या तरी पायानं चालवायला लागलो मी, फिरायला लागलो. तर आता काय करायचं की बीचवर जाऊन थोडंसं एन्जॉय करूया, बघूया उद्याचा काय काय प्लॅन होते, काय काय फिरायचं आहे. आणि बस पण चालते जी तुम्हाला सगळे बीच आहेत इथं आसपासचे ते सगळे फिरत येतं. आणि स्कूटीचा खूप जास्त क्रेज आहे बरं का गोव्यामध्ये, खूप जास्त. 2 व्हीलर 4 व्हीलर ते पण आहेत. 4 व्हीलर पण तुम्हाला किरायानं भेटतात आणि 2 व्हीलर बी आहेत. 500 रुपये पर डे प्रमाणे 2 व्हीलरच्या भेटतात आणि कारचं काय 1000-1500 रुपये असं काय असं. आता समोरचे कार झाले आणि त्याचे बघा प्लेट कशी दिसायला लागले, काळ्या कलरची प्लेट दिसायला लागले. ते बी रेंट घेतलेले म्हणजे पिवळे आणि काळ्या कलरची जर तुम्हाला गाडीचा नंबर दिसत आहे याचा अर्थ ती टॅक्सी आहे. हे आता कोणीतरी रेंट घेतलेलं आहे. आता गाडीचं बी बघा हा काळ्या कलरचं आहे का बरोबर, म्हणजे कोणतरी रेंट घेतलेली 500 रुपये दिवसानं घेतलेले. आणि मार्केट चालू झालेलं आहे. हे मार्केट दिसायला लागले, हे एकदम समुद्राच्या जवळच आहे. जाऊया आपण समुद्राच्या किनाऱ्यावर. आणि जाताना प्रत्येक ठिकाणी अशी अंजुना बीच पे पार्किंग म्हणजे प्रत्येक 2 व्हीलरला 20 रुपये आणि जे 4 व्हीलर आहेत त्याला 40 किंवा 50 रुपये. की ते किती वेळ लावा तुम्ही, किती वेळ राहणार, 1-2-4 घंटेच. हो इथं 4 व्हीलरची लावली आणि पाठीमागं 2 व्हीलरची होती. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर सगळीकडे त्याला लावायला भेटतात. आणि ते आपला सूर्य माळायला लागले, तिकडंच जायचं आपल्याला, पण रस्ता इकडून समोरून या साईडला आहे. समोर आला आता हे आहे अंजुना बीच, तुम्हाला दिसते दाखवतो. समोरून खाली गेल्याच्या नंतर हे आलो मी अंजुना बीचवर आणि तुम्हाला समोर दाखवतो. सगळे नारळाची झाडं तर लावलेलेच आहे, माणसं बी जास्त आहेत, पब्लिक आहे म्हणजे. आणि सगळेजण सनसेट व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत. आणि तिकडं काय म्हणते त्या पॅराग्लायडिंग काय पॅरासिलिंग म्हणते त्या, म्हणजे समुद्रामध्ये करणारा पॅरासिलिंग म्हणतात आणि हवात करणाऱ्याला पॅराग्लायडिंग म्हणते. आणि ते बोट कसं पळावले बघा, एकदम जोर जोरात यायला, त्याने लाटा खूप जोर जोराने यायला लागले हे का, पूर्ण दडदड वाजायला लागली. आणि समुद्राच्या किनाऱ्यावरचा असा काही नजारा. तिकडं तर खूप जास्त लाटा उडायला लागले, तिकडून बी दाखवत तुम्हाला. पण आता सध्या सनसेट व्हायला लागलाय, तो सूर्य आपला मावळायला लागलाय, दमादमानं खाली जायला लागला. सगळे माणसं आहेत का ते कामून पडायत माहिती आहे का तुम्हाला, कारण पोलीसवाले आले, जे बी एजंट आहेत त्यांना बीचवर येण्यास बहुतेक मन बंदी आहे वाटतं. कारण जे फाईन मारणार आहेत हे 2 जण यायला लागले बघा हे का, फाईन मारणारे ते येऊ लागले. आणि बाकीचे जेवढे एजंट आहेत जे इथं स्कॅम करण्याचा एक प्रकारे प्रयत्न करतात किंवा खरं बी असू शकतात पण पैसे जास्त वाढून घेतात, त्यामुळं सगळे पळून गेले. हे 2 जण जायला लागलेत बघा, एकदम जोरात पळायला लागले. आणि बाकी मग आपण आता इथं बसलेलं. समुद्राच्या लाटा इतक्या जोराने यायला लागल्यात बघा. आता लाट येईन आणि ते 2 जण मध्ये थांबले तर एकदम धडमकने पडायच लागले तर. आणि संध्याकाळ व्हायला लागले, एखादी लाट येते तुम्हाला दाखवतो, आवाज येत असेल धड वाजायचा. आता एकदम शांत झालं समुद्र. अचानकच एखादी अशी मोठी लाट येते का नाही, पूर्ण आली बघा. आता दिसायला लागली का बघा, आली का कशी पळत त्याच्या. अरे बापरे, पूर्ण पाणी इथपर्यंत यायला लागले. मी अलीकडे थांबलो, जिथून पाणी क्रॉस व्हायला लिमिट त्याच्या अलीकडे थांबले. बाकीचे मग आंघोळच करायला सगळेजण. तुम्ही सनसेट जरा एन्जॉय करता आणि तुम्ही पण एन्जॉय करा. सनसेटचा टाइमलेस देतो तुम्हाला. आता सूर्य खाली जायला लागला आहे आणि मागल्या 15 ते 20 मिनिटापासून हे फॉरेनर आहेत, 1, 2 आणि तिचा नवरा ते 3 जण आहेत फॉरेनर. बहुतेक भाऊ असन किंवा दुसरा कोणतरी फ्रेंड असन, तो गेला तो. आणि जे दुसरे नवरा बायको आहे 100% ते, कारण ते 2 जण संगच पोहायला लागलेत. याच्यावरून कळतं आहे की जे फॉरेनर आहेत ते किती एन्जॉय करतात लाईफला, बरोबर आहे का नाही. आणि आपले जे इंडियन आहेत सगळे बायका घेऊन इकडे साईडला बसलेत आणि नवरने ते हे 2 जण त्याच्या बायका इकडे साईडला बसलेत आणि ते जाऊन पोहायला लागले. आणि हे आपले फॉरेनर भाऊ स्वतः बी आंघोळ करायचं आणि बायकोला घेऊन गेले. आणि मधातच बोट आली, बोट घालणे फक्त त्याच्या अंगावर आणि बोट डायरेक्ट बीचवरच घालायला लागली. ते डायरेक्ट घालणार बा हे का, घातली. आणि सनसेट एकदम व्हायला लागला, सूर्य खाली जायला लागला आहे आणि पूर्ण बीच नजारा बा. सगळेजण खाली बसले तर त्यांचा एन्जॉय करायला लागले. आणि आपण तर करायला सनसेट एन्जॉय होता सगळ्या बोटी येतात, ते सगळे किनाऱ्यावर आणायला लागले. कारण संध्याकाळी समजा काय झालं नाही झालं त्याच्यासाठी 2 बोटी आल्या बघा. आता ती पण बोट एकदम जोरात आणते तर ते आणायला लागलं बा बोट. अरे ठोकून देईन
वापस घेऊन गेलं. ते आले काय मधल्या बोटीवाल्यानं सगळा कॉन्सर्ट कार्यक्रम केला. ते बी गेलं नाही, त्याला बी जाऊ दिलं नाही, त्याची बी गाडी वळून ठेवली. आता जायला लागली. बहुतेक ते फिरूनच आणि कसा आवाज मार घर 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 घर. आणि समुद्राची लाटा पण आवाज मारतले. लहान लेकरू बघा कसं खेळायला लागले. हे जे एक्सपिरियन्स आहे हे लहानपणीच येते, मोठ्यापणी तुम्हाला कधी येऊ शकत नाही. आली त्यानं बरोबर बोट टायमावर आणि जोरात घालणार. संध्याकाळ झाली आणि दिवस पण मावळ आहे बघा. आणि बोट रायडिंग अजून बी चालू आहे, ती बंद करायला पाहिजे माहिती आहे का. 2 जण आले ते जे फाईन मारणार इथं ऑफिसर आहे ते आलते, पण त्यांचं अजून बी चालूच आहे. मला वाटतं बंद करते ना अजून एखादी मारून. आणि संध्याकाळ झाले आणि जे लाईट आहे ते चालू झालेले आहेत बघा. इथंच हॉटेल आहे पण गर्दी नाही राहू. जी गोवामध्ये म्हणते सगळेजण गर्दी आहे गर्दी, पण एवढं गर्दी नाही, नॉर्मलच आहे. ते तिकडे बोटी दिसायला लागल्या बघा, ते तिकडे आहे का. म्हणजे सगळ्या आता घरी जायचं टाईम झालं, संध्याकाळी तर रायडिंग चालू होणारच नाही. तर आपण बी जाऊया, जेवण करूया. आणि बघा लाईटिंग कशी दिसायला लागली. सगळ्या जेवढे हॉटेल आहेत रिसॉर्ट आहेत साईडचे किंवा हॉस्टेल आहेत त्यांची सगळ्याची लाईटिंग लागली. बीच येऊन वापस आलो मी मार्केटमध्ये आणि सगळ्या दुकानाची लाईट लागल्या. आणि तुम्ही बघू शकता कस्टमर कुठे गेले सगळे. हे काय ऑफ सीझन चालू आहे काय, सगळे कस्टमर गेले कुठं दुकानामध्ये. म्हणजे कोणी दिसणार झालं, सगळं काही खाली खाली दिसायला लागलं पूर्ण मार्केटमध्ये. पार्किंगसुद्धा खाली आहे. त्यानंतर आहेत कस्टमर असे नाहीत, पण 1-2 म्हणजे एक शर्ट घेणारे पॅन्ट घेणारे असे फुल दुकानं भरून अजिबात कस्टमर नाही, कुठंच कस्टमर नाही. सगळेजण मोबाईल बघत बसले. कुणी काय करायला लागले, कुणी गाणी वाजवून पशा नाही. मग कस्टमर गेले तर गेले कुठं सगळे. होते काय सीझन नसल्यामुळं एवढे काही जास्त गर्दी दिसणार झाले. आणि हे 4 व्हीलरवालं वाजवाले मला हॉर्न. जा बाबा तू पुढे जा, पुढे जाऊन काय करणार आहे माहीत नाही. आणि बघा हे काय कोणी कस्टमर दिसायला लागले. आता 5-6 दुकानं गेले, कोणी कस्टमर दिसणे झाले पूर्ण दुकानमध्ये. हे असताना फक्त फिरायला लागलो मी कुठेतरी चांगलं एक हॉटेल, यामध्ये आपलं इंडियन जेवण भेटन थाली ते बघायला लागलो मी. तिथं होते 2-4, पण ते कसे येतं एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग पण येतं आणि जेवण पण तेवढं क्वांटिटीमध्ये आपलं पोट भरणार बी नाही आणि पैसे बी जातात. त्यासाठी थोडंसं जे अंजुना बीच आहे त्याच्यापेक्षा लांब आलं आणि बघायला लागलो एखादं हॉटेल आहे का. मी येताना जेव्हा बघितलं होतं तेव्हा मला दिसलं होतं, तर जाऊया बघूया भेटते. आता जेवायला आलतो आणि किस्मत बी किती गांडव आहे. काय काय होत राहतं आयुष्यामध्ये लाईफमध्ये काय काय बघायला भेटते. आता मी जेवायला आलतो, असं हॉटेल आहे पूर्ण. आता काय दिसणार आहे तुम्हाला अंधारात. एक व्हेज थाली मागेली मी, जेवण करायला बसलो, लाईटच गेली. काय करावं लागतं पूर्ण गोव्यामधली लाईट गेली काय. 4-5 म्हणजे जेवढे आसपासचे जेवढे दुकानं दिसायला लागले सगळीची लाईट गेली. आणि आता आपल्याला अंधाराचं जेवण करायचं आहे. त्या बायानं बघा जे हॉटेलवाला बायानं त्यानं मोबाईल कशावर ठेवला आहे. बहुतेक कंटिन्यू लाईट जाते त्याच्यामुळे त्यानं स्टँड बी तसा ठेवलेला आहे. तर आता जेवण करूया व्हेज थाली, नंतर सांगतो तुम्हाला लाईट किती वेळ येतात. आणि व्हेज थालीमध्ये काय दिलं आहे, एक पापड, 2 चपात्या, राईस, काकडी, लिंबू, दही, नंतर लांब मिरचीची भाजी आणि त्यानंतर डाळ. आता इथे एक थाली होती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि म्हणलं ना काय काय एक्सपिरियन्स येते. आता लाईट गेली ती आली लाईट, वा 1 नंबर झालं. लाईट आली तर त्या थालीमध्ये मुंग्या होत्या, लहान लहान एकदम लहान मुंग्या होत्या, ज्याच्या भातामध्ये लाल कलरच्या मुंग्या होत्या. आता तो भया गेला आणायला, ती थाली दिली त्याने टाकून दिली, म्हणजे दुसरीकडे ठेवली आणि दुसरी नवीन आणायला गेलं. अशा प्रकारचे जेवढे बी एक्सपिरियन्स होत राहते नवीन. लाईट बी टायमावर गेली आणि मधामध्ये मुंग्या पण राईट टायमावर निघायला लागले. लाल कलरच्या होत्या, घेऊन गेला त्यांना, मी सांगितलं त्याला, आणि दुसरी घेऊन यायला ते. तर होत राहते, चालत राहते. बहुतेक चपातीला लागलेत नाही, कारण चपातीला तेल असते ना, ते लागले असते मुंग्या. आता बरोबर थाली आणली एकदम बरोबर आहे. आता याच्यामध्ये मुंगे नाहीत, काय नाही, सगळं बरोबर दिसायला आहे. आता जेवण करूया. पाठीमागं होतं हॉटेल, त्या हॉटेलला जेवण केलं. 200 रुपये बिल आलं. एक पाण्याची बॉटल, 2 चपात्या, एक राईस, त्यानंतर वरण आणि एक भाजी. त्यानंतर तुम्ही ताट तर बघितलं आहे पूर्ण ताटामध्ये 200 रुपये बिल आलं. आता जेवण करून मी वापस निघालो आपल्या हॉस्टेलकडे, जे की उपर्स हॉस्टेल बँक्वेट असं काहीतरी नाव आहे त्याचं, उपर्स आहे. ते तुम्हाला दाखवतो आता मी जेवण झाल्याच्यानंतर. मधातून संध्याकाळी लाईट बीट लावले असते आणि कार्यक्रम चालू असते, पण मार्केट थोडंसं डाऊन आहे त्यामुळे जास्त कस्टमर बी नाही. बघू शकता काय पूर्ण रस्त्यावर कोणी नाही, 1-2 गाड्याच यायला लागल्या आहेत आणि जायला लागले. तेव्हा रेस्टॉरंट पूर्ण बंद आहे. आपल्या समोरचं जे
हॉस्टेल आहे हे पूर्ण दिसायला लागले तुम्हाला. सगळ्या रूमा दिसायला लागले बघा. समोर लाईट दाखवायला लागले. हे मधातून दाखवतो तुम्हाला पूर्णपणे कशा दिसायला लागले. आणि बाहेरून बघून घ्या सगळ्या लाईटिंग लावलेल्या आहे इथं. इकडं पण थोडंसं सगळेजण दारू प्यायला लागलेत आणि सिगरेट मारायला लागले. मी काही पित नाही, अल्कोहोल कन्झम्पशन करत नाही. तर हे जा लागला तुम्ही हॉस्टेलमध्ये आणि मधात चांगली डिझायनिंग केलेली आहे. मधात माणसं झोपलेले असते त्यामुळे काही बोलणार नाही मी. आणि कपडे वाळू घालायला अशा प्रकारचे स्टँड बी लावले.